संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत आता आपण आहोत आणि अगदी आळंदीपासून निघालेली पालखी आता पुण्यापर्यंत चालली आहे। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आहेत आपल्यासोबत या पालखीमध्ये। कसा अनुभव ताई दरवर्षीप्रमाणे? रामकृष्ण हरी, आज खरंच आत्मिक आनंद मिळतोय। खरं तर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत आज आम्ही या ठिकाणी आलोय। आमच्यासोबत आमचे आमदार मणिकांत लांडेकर, लोकांचा उत्साह तुम्ही बघा, सगळे एका प्लॅटफॉर्मवरती, कोणी लहान नाही कोणी मोठं नाही आणि इतका वेगळा आनंद मिळतोय ते शब्दात मांडू शकणार। आणि पाऊस आहे ताई, तरी सुद्धा अगदी छान ऊन पाऊस असा खेळ सुरू आहे मस्तपैकी। खूप छान वाटतंय। कधी म्हणजे एरवी जरा पाऊस आला, रामकृष्ण हरी, जरा पाऊस आला तर आपण छत्री आणि धावाधाव असते, पण आज मात्र आपण म्हणतो की माऊलीच्या प्रेमामध्ये न्हाऊन निघालोय। ऊन काय पाऊस काय, पण सुंदर असं छान सगळ्यांसोबत चालायला मिळतंय। एक वेगळी ऊर्जा मिळते। आपली संस्कृती बघा, पाय ठेवायला जागा नाही, बरोबर आहे, आणि आबालवृद्धांपासून तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळे जमा झाले। कसं वाटतंय नियोजन आजचं दरवर्षीप्रमाणे यंदाचं? खूपच सुंदर आहे। महाराष्ट्र शासनाने सुद्धा खूप चांगलं नियोजन केलंय। आरोग्य कॅम्प्स असतील, इतर विविध सुविधा असतील आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना त्या ठिकाणी आलेल्या आहेत। असं वाटतच नाही आपण घर सोडून आलो, असं वाटतं चालत राहावं, माऊलीचं नाव घेत घेत। इतका सुंदर असा, खूपच सुंदर असा अनुभव। थँक्यू सो मच चित्रा ताई। रामकृष्ण हरी।